बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये होती एक टोळी होती याच्यासाठी बोललेलो आहे, कारण की आता ती टोळी राहिलेली नाहीये. टोळीमध्ये पडलेली आहे फूट. तर मित्रांनो, टोळीमधले दोन मेन मेंबर म्हणजे रुचिता जामदार आणि अनुश्री माने मध्ये आता फूट पडलेली आहे. इतकी जबरदस्त फूट पडलेली आहे की रुचिता जामदार हिने अनुश्री मानेची बाहेरची पर्सनल लाईफ ही बिग बॉस मध्ये डिस्कस केलेली आहे. तर नेमकी मित्रांनो, अनुश्री माने आणि रुचिता जामदार मध्ये असं कोणतं गाडं बिघडलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की टोळी नावाची एक जबरदस्त टोळी ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये खेळत होती. ही टोळी एकत्र यायची आणि पुढे कितीक जण असताना 12, 13, 14 यांना सगळ्यांना जाम करून टाकायची. पण मित्रांनो, आजच्या मोतीच्या टास्क नंतर जो बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झाला त्यानंतर मित्रांनो, अनुश्री ही रुचिताला सांगण्याचा प्रयत्न करत होती, तू बिग बॉसच्या घरामध्ये थोडस डोक्याने खेळत जा, कारण की तू डोक्याने नाही खेळत, तुला कुणी काही बोललं तर तू नुसती रागच व्यक्त करतेस. त्यावर मित्रांनो, रुचिता ही अनुश्रीवर खूप चिडली आणि ती अनुश्रीला बोलली की तुझं जे मास्टर माइंड आहे, तुझं जे माइंडसेट आहे आणि तुझी जी प्लॅनिंग आहे ना, तू स्वतःकडेच ठेव. तुला जर एवढी प्लॅनिंग असती तर बाहेर तू हे धंदे केले नसते. त्यावर मित्रांनो, अनुश्री पण खूप चिडली आणि अनुश्री बोलली की तू माझं बाहेरचं काही काढू नको, कारण की बिग बॉसचं घर आहे. तू इथं जे झालेलं आहे त्यावर बोल, बाहेरचं तू काहीच काढू नको. त्यावर मित्रांनो, रुचिता बोलली की काढलं मी बाहेरचं, तुला जे करायचं ते कर. त्यावर मित्रांनो, आज आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये टोळीतले दोन मेंबर म्हणजे रुचिता जामदार आणि अनुश्री माने मध्ये घमासान युद्ध बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, ह्या दोघींमध्ये आता कॅट फाईट चालू झालेली आहे आणि ही जी फाईट आहे ही तात्पुरती नाही तर लंब्या रेसची फाईट आहे, कारण की रुचिता जामदार हिने अनुश्री माने हिचं पर्सनल लाईफ काढलेलं आहे. आणि मित्रांनो, दुसरीकडे जर आपण रुचिताचा ह्या आठवड्याचा जर परफॉर्मन्स बघितला तर सगळीकडे रुचिता ही आरडाओरडा करताना आणि पुढच्यांवर डॉमिनेट करताना आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला भेटलेली आहे. आणि दुसरीकडे मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ रुचिता जामदारला चांगलेच घोडे लावणार आहे, कारण की ट्विटरवर पण रितेश देशमुखला मेल पडत आहेत, ट्विट्स पडत आहेत की तुम्ही रुचिता जामदारला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा, नाहीतर तिला चांगली समजूत द्या, कारण की जेव्हा जेव्हा ती बोलते तेव्हा तेव्हा आम्ही घरातले जे साऊंड आहे ते म्यूट करून टाकत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की भाऊच्या धक्क्यामध्ये रुचिता जामदार हिची चांगलीच क्लास लागणार आहे की रुचिताच्या गेमची भाऊ तारीफ करणार आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.